Good morning student. Standard 8 subject mathematics. Next topic, that is topic number 6, factorization of algebraic expression. आता factorization of algebraic expression जो आपण पॉइंट घेणार आहे. In the previous standard we have to learn about the expression of the form of आपण घेतलं होतं. Means here we have written a square minus b square. This term we have written in this way, in first bracket a plus b आणि in another bracket we have to taken काय घेत होतो त्या ठिकाणी a minus b. म्हणजे a plus b and a minus b are the factors of कोणाचे म्हणतो आपण त्या ठिकाणी a square minus b square. समजा हे we have taken in this way, ax square घेतलं प्लस काय घेतलं त्या ठिकाणी bx घेतलं. याचे फॅक्टर्स आपण कसे घेत होतो, तर याच्यामध्ये असणार कॉमन फॅक्टर कोणाला x आला, त्यातला रिमेनिंग टर्म काय झालं ax आलं प्लस काय आलं त्या ठिकाणी b आलं. म्हणजे x आणि अनदर ब्रॅकेट मध्ये ax प्लस b आर द फॅक्टर्स ऑफ कोणाचे झाले त्या ठिकाणी ax स्क्वेअर प्लस काय घेत होतो आपण त्या ठिकाणी bx घेतो. किंवा आपण काय घेतलं, फॉर एक्झाम्पल 4xy प्लस काय घेतलं त्या ठिकाणी x 8x स्क्वेअर y. म्हणजे एक्झाम्पल काय घेतलं 4xy प्लस 8x2y. आता याचे फॅक्टर्स फॉर्म मध्ये लिहायचे असेल तर आम्ही काय घेत होतो, यांच्यामध्ये कॉमन टर्म कोणते आहे ते बघत होतो. म्हणजे 8 चे फॅक्टर्स काय निघत होते 4 * काय घेत होतो आपण त्या ठिकाणी 2 घेत होतो आणि हा 4 चे फॅक्टर काय मिळाले त्या ठिकाणी 4. म्हणजे दोघांच्या मध्ये असणारा कॉमन फॅक्टर कोणता आला 4 आला. देअरफॉर हियर वी हॅव रिटन काय करत होतो 4 घेतो. आता x y आहे आणि इथे x चे फॅक्टर काय येणार x * x काय आला y आणि दिस x काय आला होता त्या ठिकाणी y. आता या दोघांच्या मध्ये असणारे कॉमन फॅक्टर्स आपण घेणार. कॉमन फॅक्टर्स कोण दिसतो हा x आणि हा x. देअरफॉर हियर वी हॅव रिटन x. In this term y is the common factor. Here also y is common. Therefore here we have written काय घेतलं y. आणि रिमेनिंग टर्म जे आहे ते आपण काय करतो इन ब्रॅकेट मध्ये. आता 4xy हे टोटल काय झालं या ठिकाणी आपल्याला मिळालं. जिथे रिमेनिंग टर्म काय झाली त्या ठिकाणी रिमेनिंग टर्म इथेच काय झाली त्या ठिकाणी 1 राहिली. मधला साइन कोणता आहे त्या ठिकाणी प्लस साइन आणि 8x वर मधला हा 4 बाहेर घेतला. म्हणजे रिमेनिंग टर्म कोणती राहिली त्या ठिकाणी 2. आता x बाहेर आहे म्हणजे हा रिमेनिंग काय घेतलं त्या ठिकाणी x आणि y आणखी बाहेर आहे. म्हणजे आम्ही काय घेतलं 4xy plus 8x2y which is equal to we have get to व्हॅल्यू काय मिळालं 4xy. इन अनदर ब्रॅकेट मध्ये काय मिळालं 1 + 2x. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू फॅक्टराइज तर काय करतो तो त्या ठिकाणी आपण बायनोमियल टर्म जी होती ती फॅक्टरायझेशनच्या फॉर्म मध्ये वी हॅव टू रिटन इन दिस वे केलं. बरोबर आहे. अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. इथं आपण घेतलं 4p² मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 16q². आता ही टर्म घेतली 4p² मायनस 16q². हे फॅक्टरच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर विच इज इक्वल टू 4 इट इज द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ 4 चं स्क्वेअर रूट काय आलं त्या ठिकाणी 2 आलं. p चं स्क्वेअर रूट काय आलं p² चं p आलं. म्हणजे आपल्याला काय मिळालं 2p² घेतला तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 4p² मिळणार. मधला साइन काय आहे मायनस 16 चं रूट घेतलं तर ते किती येते 4 येते आणि q² चं रूट काय येते q येते आणि तो काय झाला त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे आम्हाला फॉर्म काय मिळाला 2p² मायनस 4q² मिळाला. आता हा लिहित असताना आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. इथं आपण a² घेतलो, हा मायनस काय घेतला त्या ठिकाणी b² घेतलो आणि मग इन द फर्स्ट ब्रॅकेट काय घ्यायचं a प्लस b घेतो. मीन्स काय लिहायचं 2p प्लस काय आलं त्या ठिकाणी 4q आणि अनदर ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं 2p मायनस काय आलं त्या ठिकाणी 4q. म्हणजे 4p² मायनस 16q² चे फॅक्टर्स काय मिळाले. We have to get the factors काय मिळाले. in first bracket 2p plus 4q आणि in another bracket 2p minus काय मिळालं त्या ठिकाणी 4q. म्हणजे in this way we have to find the factorization of the काय घेतलं होतं त्या ठिकाणी ही टर्म कसं आहे त्या ठिकाणी बायनोमियल टर्म आहे आणि ह्या बिनोमियल टर्मचं आपण काय केलं होतं फॅक्टर्स घेतलेले होते. we have to see फॅक्टर्स ऑफ काय करायचे त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपण बायनोमियल टर्मचे फॅक्टर्स घेतले होते. यावर्षी आपण काय शिकायचं फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक काय घ्यायचं त्या ठिकाणी ट्रायनोमियल घ्यायचं. आता ट्रायनोमियल आपण जर घेतलं तर ट्रायनोमियल म्हणजे आपल्याला माहिती आहे मोनोमियल म्हणजे एक पद म्हणत होतो, बायनोमियल म्हणजे द्विपद म्हणत होतो आणि ट्रायनोमियल म्हणजे काय म्हणत होतो त्याच्यामध्ये 3 टर्म त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जाणार आहे. म्हणजे आपण या ट्रायनोमियलचं एक फॉर्म जर बघायचं असेल तर तो क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचा फॉर्म कोणता आहे, तर तो आहे ax² प्लस काय घेतला त्या ठिकाणी bx प्लस काय घेतला त्या ठिकाणी c घेतला. म्हणजे ax² प्लस bx प्लस c विच इज कॉल्ड एज काय म्हणतात त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता आपल्याला एक परवा आपण एक फॉर्म्युला माहिती होता. वी हॅव टू सी द फॉर्म्युला
That is, in first bracket x plus a घेतलं होतं, in another bracket we have to taken काय घेतलं होतं, that is x plus b. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x plus a होतं, सेकंड ब्रॅकेट मध्ये x plus b होतं. So we have to see this formula, that is in first bracket x plus a, in another bracket x plus काय घेतलं होतं b. Therefore we have to written in this way, that is x square plus a plus b into x प्लस काय घेतलं होतं त्या ठिकाणी ए बी घेतलं. म्हणजे आपण काय केलं होतं, त्या x नं टोटल या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं होतं, प्लस ए नं त्या टोटल सेकंड ब्रॅकेटला काय केलं होतं, मल्टिप्लाय केलं होतं. आणि वी हॅव टू गेट द फॉर्म्युला काय मिळाला होता, एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस काय मिळालं होतं, ए इंटू बी. म्हणजे आम्ही काय सांगणार, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी आर द फॅक्टर्स ऑफ कोणाचे, इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस ए आणि इन अनदर ब्रॅकेट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी एक्स प्लस बी. म्हणजे फॅक्टर्स ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी विच इज इक्वल टू काय येणार, इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स प्लस ए आणि इन अनदर ब्रॅकेट काय सांगितलं त्या ठिकाणी एक्स प्लस बी झालं. आता आपल्याला एक फॅक्टर्स त्या ठिकाणी काढायचे आहेत. टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ, आता टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ कोण घ्यायचं, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 6 घ्यायचं आहे. बाय कंपेअरिंग, ह्याला कंपेअरिंग काय करायचं आहे, बाय कंपेअरिंग इट विथ काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी ए इंटू काय सांगितलं बी. म्हणजे आपण काय करणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 दिस टर्म वी हॅव टू कंपेअरिंग दिस टर्म दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी ए इंटू बी. ह्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला आणायचे. मग इफ ए प्लस बी विच इज इक्वल टू काय दिलं त्या ठिकाणी 5 दिलं अँड ए इंटू बी विच इज इक्वल टू काय दिलं त्या ठिकाणी 6 दिलं. म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू काय दिली आम्हाला 5 दिलं आणि ए बीची व्हॅल्यू किती दिलं त्या ठिकाणी 6 दिलं आणि आम्हाला हे इक्वेशन काय करायचं त्या ठिकाणी फॉर्म करायचं. मग आम्हाला काय मिळालं, आपण हा फॉर्म्युला घेतला एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस ए बी आपल्याला त्यात हा फॉर्ममध्ये आपण घेतला. आता आपण इथे घेतली एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बीची व्हॅल्यू काय घेतली आपल्याला 5 दिल्या इंटू काय आलं एक्स प्लस ए बी मीन्स किती मिळाले त्या ठिकाणी 6 मिळाले. म्हणजे आम्ही काय केलं, एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस काय आलं त्या ठिकाणी 6 आहे. म्हणजे आता हीच टर्म आम्हाला घ्यायची असेल तर ही आम्ही त्या फॉर्ममध्ये घेतलं. आता आपण जर घ्यायचं असेल एक्स स्क्वेअर प्लस काय घेतलं 5x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 6. 6चे फॅक्टर असे घेणार आहे की त्याची सम किती आली पाहिजे त्या ठिकाणी 5 आली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे ए बी हा काय दिला, ए बीची व्हॅल्यू किती दिल्या त्या ठिकाणी 6 दिल्या. त्या 6ची फोड अशी करायची की त्यांची सम किती आली पाहिजे त्या ठिकाणी, सम आम्हाला किती मिळाली पाहिजे त्या ठिकाणी 5 मिळाली पाहिजे. कळतंय. म्हणजे एक फॅक्टर काय आला आहे 3 2 जा काय आला त्या ठिकाणी 6 आहे. म्हणजे 3 प्लस 2 किती आलं त्या ठिकाणी 5 आलं आणि 3 इंटू 2 केलं तर किती आलं त्या ठिकाणी 6 येईल. म्हणजे फॅक्टर्स काय मिळाले, एक फॅक्टर्स 3 मिळाला आणि एक फॅक्टर्स काय मिळाला त्या ठिकाणी 2 मिळाला. म्हणजे आम्ही काय केलं, एक्स स्क्वेअर घेतला प्लस घेतला. आता इथं ए मीन्स काय घेतलं त्या ठिकाणी ए आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं, एची व्हॅल्यू 3 घेतली प्लस काय घेतली 2 घेतली इंटू काय घेतला त्या ठिकाणी एक्स घेतली प्लस ए इंटू बी म्हणजे काय येणार 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी 12. कळतंय का बघा, एक्स स्क्वेअर प्लस काय घेतलं इन ब्रॅकेट 3 प्लस 2 इंटू एक्स म्हणजे हा ए कन्सिडर केला, हा काय केला त्या ठिकाणी बी कन्सिडर केला प्लस हा 3 प्लस 2 आहे या पद्धतीने हा एक्स आहे तसा प्लस एची व्हॅल्यू किती घेतली 3 बीची व्हॅल्यू काय घेतली त्या ठिकाणी 2 घेतली विच इज इक्वल टू. आता काय करूया, हे एक्सचं मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस हे एक्स ने इथं मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस एक्सनं 2 ला मल्टिप्लाय केलं किती आलं 2x आलं प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी 12. कळतंय. ह्या एक्सनं काय केलं, ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं, त्या एक्सनं 2 ला मल्टिप्लाय केलं. Therefore we have to get the value काय मिळाली x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 3 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं विच इज इक्वल. आता काय घ्यायचं, यांचे फॅक्टर्स आपण घेतलेले हा पहिल्यांदा घेतला, बरोबर आहे. म्हणजे काय घेतलं आणि हा पण दुसऱ्यांदा कन्सिडर. आता पहिला काय घेतला एक्स स्क्वेअर प्लस 3x यांच्यामध्ये कॉमन कोण दिसतोय, इकडं पण x आहे इकडं पण x आहे. Therefore कॉमन हिअर वी हॅव टेकन काय घेतलं x, याची पॉवर 1 आहे याची पॉवर 2 आहे म्हणजे ज्याची पॉवर कमी आहे तो इथे घ्यायचा. म्हणजे हा x घेतला, रिमेनिंग टर्म काय राहिली इथे x प्लस हे साइन आहे s आणि हा काय आला त्या ठिकाणी प्लस 3 म्हणजे x इन ब्रॅकेट x प्लस काय आला त्या ठिकाणी 3 आला.
आता ह्या ब्रॅकेटमध्ये जर घेतलं की मधलं साइन आणि याचं प्लस होईल. आता इथं तुम्हाला कॉमन काय दिसते, हा 2x आहे प्लस 3 × 2 आहे, म्हणजे हा एक 2 दिसतोय कॉमन आणि हा एक 2 कॉमन दिसतो. म्हणजे आम्ही काय लिहिलं प्लस 2 घेतलं आणि ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग टर्म त्यातला हा 2 बाहेर आला म्हणजे 30 त्यामुळे x घेतलं, मधलं साइन काय प्लस आणि हा टर्म आपण 3. आता आम्हाला काय दिसते बघा, हा x प्लस 3 दिसते आणि इथं पण काय दिसते, त्या ठिकाणी x प्लस 3 दिसते. हा दोन कॉमन ब्रॅकेटसाठी एक सिंगल ब्रॅकेट घ्यायचा, which is equal to काय घेतलं आपण x प्लस 3 आणि राहिलेली टर्म कुठली राहिली, हा x आणि हा काय झाला प्लस 2, हा अनदर ब्रॅकेट मध्ये म्हणजे आम्हाला काय मिळालं x प्लस 2. म्हणजे बघा आम्ही काय केलं होतं, x प्लस a इंटू x प्लस b विच इज इक्वल टू काय आलं होतं, x स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेटमध्ये a प्लस b इंटू x प्लस काय झालं होतं a इंटू b. तोच आपण काय केला, हा फॉर्ममध्ये आणला म्हणजे इथं आपण लिहूया वाटल्यास x प्लस 3 इंटू काय आलं x प्लस 12 विच इज इक्वल टू कुठल्या फॉर्ममध्ये द्यायचं होतं, हा x स्क्वेअर प्लस 3 प्लस 2 इंटू x प्लस 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी 12. आपण आणलं का बघा, आपण सांगितलं होतं x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 विच इज इक्वल टू कम्पेअर विथ कोणावर करायचं आहे, x स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a प्लस b इंटू x प्लस काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी a इंटू b. म्हणजे आम्हाला काय करायचे आहे, एक फॅक्टर आपण घ्यायचं आहे, हा 6 जे 6 टर्म आहे त्या 6 चे फॅक्टर असे घ्यायचे की ज्याचं काय आले पाहिजे त्या ठिकाणी फॅक्टर्स ते मिडल टर्म्स इतक्या त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि अशा पद्धतीने आम्ही काय केलं, हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही ट्रिगोनोमेट्रीचे काय करणार आहे त्या ठिकाणी फॅक्टर्स त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत. पुढे फर्स्ट एक्झाम्पल 2x स्क्वेअर मायनस 9x प्लस काय आलं त्या ठिकाणी 9 आलं. म्हणजे आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहिलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्ममध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता 2x स्क्वेअर मायनस 9x प्लस 9 आलं तर पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रॉडक्ट ऑफ कोइफिशियंट ऑफ काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी x स्क्वेअर. म्हणजे प्रॉडक्ट ऑफ कोणाचं काय करायचं आहे, प्रॉडक्ट ऑफ कोइफिशियंट ऑफ काय केलं x स्क्वेअर टर्म आणि इथं जे तुम्हाला कॉन्स्टंट टर्म दिसतात, कॉन्स्टंट टर्म काय आहे त्या ठिकाणी 9 आहे, यांचं काय करायचं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे आम्ही काय सांगितलं, पहिल्यांदा आम्हाला हा x स्क्वेअर जो आहे त्याचा जो कोइफिशियंट आहे 2 आणि इथं कॉन्स्टंट टर्म कोणते त्या ठिकाणी 9, या दोघांचं काय करायचं आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणजे तिथं प्रॉडक्ट घ्यायची आणि त्या प्रॉडक्टचे 4 फॅक्टर असे पडायचे की त्यांची बेरीज जी आहे ती पुन्हा इतकी आली पाहिजे, मिडल टर्म इतकी आली पाहिजे. आता मिडल टर्म किती त्या ठिकाणी -9. मग पहिल्यांदा आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. आता याला साइन कोणता आहे, पॉझिटिव्ह आहे, याला सुद्धा साइन कोणता आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. इथं आपण एक्झाम्पल लिहून घेऊया, 2x स्क्वेअर मायनस 9x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 9. आता कोइफिशियंट ऑफ कोण घेतला 2 आणि हा काय घेतला 9. इथं साइन बघायचं, त्याचं साइन काय आहे पॉझिटिव्ह, त्याचं साइन सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह. म्हणजे प्रॉडक्ट करते आला त्या ठिकाणी प्रॉडक्ट 2 इंटू काय केलं त्या ठिकाणी 9. म्हणजे आता 9 2 जा किती आला त्या ठिकाणी 18. म्हणजे प्रॉडक्ट काय मिळालं 18. मिडल टर्म किती आहे, मिडल टर्मचा फक्त आपण इथं कोइफिशियंट कन्सिडर करा कारण हे साइन सहित कन्सिडर करते. म्हणजे आम्ही काय म्हटलं, मिडल टर्म विच इज इक्वल टू काय घेतलं, ओनली वी हॅव टू कन्सिडर द कोइफिशियंट हियर. देअरफॉर काय आलं तिथं -9 करते. म्हणजे प्रॉडक्ट काय केला, हा 2 आणि 9 चा प्रॉडक्ट केला आणि आम्ही मिडल टर्म कुठले आहे त्या ठिकाणी -9 आहे, इथं आपण -9 मिडल टर्म. आता काय करायचे, ह्या 18 चे फॅक्टर्स अशा आपल्याला काढायचे की त्यांची सम जी आहे म्हणजे त्या दोघा टर्मची सम जी आहे ती किती आली पाहिजे, मिडल टर्म इतकी आली पाहिजे. म्हणजे किती आली पाहिजे, -9 इतकी आली पाहिजे, बरोबर आहे. आता 18 टर्म घेतला तर तुम्ही काय करणार, मग फॅक्टर्स पाळायला घेतात, हा 18 चे फॅक्टर्स तुम्ही काय करणार 9 × 2 म्हणा म्हणजे 9 2 18 म्हणा, परत 18 च्या पण फॅक्टर्स पाडले काय मिळालं त्या ठिकाणी 6 3 काय म्हणतो त्या ठिकाणी 18 म्हणतो. काही जण म्हणतील 18 चे 18 1 ला काय म्हणाल त्या ठिकाणी 18, बरोबर आहे. म्हणजे 9 2 जा 18 आलं, 16 3 जा 18 आलं, 18 1 जा 18. आम्हाला फॅक्टर्स कसे बघायचे, किती कुठे आले पाहिजे, ही जी मिडल टर्म आम्हाला दिसते, मिडल टर्म किती दिसत्या 9 दिसत्या, त्याच्या बेरजे इतकी आली पाहिजे. आता यातली बेरीज कुणाची होऊ शकते हो, तर आपण जर बघितलं तर ही आपण बघितलं तर ह्या 6 प्लस 3 ची बेरीज त्या ठिकाणी काय होऊ शकते 9 होऊ शकते. कळतंय, म्हणजे 6 प्लस 3 9
आता सम त्यांची येत्या का बघा 6 + 3 आम्हाला काय दिलं नाही पाहिजे काय आम्हाला -9 पाहिजे किती पाहिजे -9 तो परत चेंज करायचं आता परत चेंज काय करणार तुम्ही तर या ठिकाणी हे टर्म आपली बसत नाही आपण बघू काय केलं आपण बघा आता मी एकाला -9 दिलं इंटू दुसऱ्याला पण काय दिलं त्या ठिकाणी -3 आता आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे -6 इंटू मायनस घेतो -3 म्हणजे -6 इंटू मायनस असेल तर तो काय येतो त्या ठिकाणी प्लस येतो बरोबर आहे म्हणजे -6 इंटू 3 केला तर तुम्हाला प्रॉडक्ट किती मिळणार त्या ठिकाणी +18 मिळेल आणि सम करायचे बेरीज करायचे बेरीज करायचं असं काय करणार -6 घेतला प्लस काय केला -3 घेतला ॲडिशन करणार ना आपण मग इथं आपण लिहिलं -6 प्लस मायनस काय ते -3 मायनस मायनस असेल तर प्लस करतो तर साइन काय देतो मायनस आणि -6 -3 किती आला आम्हाला इथे मिळाले -9 म्हणजे वी हॅव टू गेट द फॅक्टर काय मिळाले हा -6 आणि हा फॅक्टर काय मिळाला त्या ठिकाणी -3 इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स ऑफ 18 काय मिळाले -6 आणि -3 मिळाले त्यांची सम किती आली -9 आली आणि प्रॉडक्ट किती आला हो 18 प्रॉडक्ट आता ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू इज इक्वल टू दिस 2x² टर्म ॲज इट इज मिडल टर्म आपण मोडल्या मिडल टर्मचे काय केले फॅक्टर्स काढले एक फॅक्टर्स काय मिळाला फॅक्टर काय आला आपल्याला त्या ठिकाणी -6 आला आणि हा आपला असणारा त्या ठिकाणी व्हेरिएबल -6 दुसरं काय आहे त्या ठिकाणी -3x प्लस काय आला त्या ठिकाणी नाही -6x मायनस काय घेतलं त्या ठिकाणी 3x तर ते काय बघा ही आपली मिडल टर्म या मिडल टर्मची बेरीज किती येत्या -9x म्हणजे फॅक्टर्स काय मिळाले 2x² ॲज इट इज -9x ची 4 काय केली -6x -3x ही +9 ॲज इट इज आता टर्म किती झाल्या 3च्या टर्म किती इथे दिसल्या आम्हाला 4 टर्म्स दिसल्या आता इथं काय करायचे परत दोन टर्मची काय करायची ग्रुप करायची म्हणजे पहिली 2 टर्म आता इथं ह्या दिसतात ह्यांचा एक ग्रुप करायचा आणि ह्या रिमेनिंग जे आहे त्या दोघांचा एक ग्रुप करायचा कळते आता ह्या दोघांचा ग्रुप केला 2x² -6x यांच्यामध्ये कॉमन बघायचं आता कॉमन फॅक्टर हा 2 आहे 6 चे फॅक्टर पाडले तर 3 2 चा काय येते तिथं 6 आहे म्हणजे इथं दोघांच्या कॉमन कोण आहे 2 आहे मी 2 कॉमन घेतली x² आणि x आहे बघा सांगितलं ज्याची पॉवर तर तो घ्यायचा म्हणजे पॉवर आता इथं 2 इथं 1 आहे म्हणजे आम्ही काय घेतला x घेतला आता 2x² ला 2x आला म्हणजे हा x² मधला एक x इथं आहे असं कळते मधलं साईड काय आहे -2 3 चा किती म्हणतो आपण x आणि x हे बाहेर म्हणजे आम्हाला काय मिळालं 2x² -6x चे फॅक्टर्स काय मिळाले 2x इन ब्रॅकेट काय मिळालं x -3 परत लक्षात ठेवा ही जी साइन आहे हेच इथं साइन घ्यायची म्हणजे साइन मायनस असेल तर मायनस घ्यायचा प्लस असेल तर प्लस घ्यायचं मायनस घेतलं हा 3x सॉरी मायनस साइन इथे घेतलं आता 3x प्लस नाही त्या दोन टर्ममध्ये आपल्याला काय करायचं कॉमन फॅक्टर घ्यायचं आता इथे x नाही म्हणजे x कॉमन येऊ शकत नाही हा 9 आहे म्हणजे 9 चे फॅक्टर काय आले 3 × 3 आले म्हणजे 9 मध्ये 3 हा फॅक्टर आहे म्हणजे 3 हा काय झाला त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर झाला म्हणून आपण लिहूया हा 3 घेतला हा रिमेनिंग टर्म x काय येणार आहे मायनस येणार म्हणजे वी हॅव टू गेट काय -3 इथला आपण x घेतला मायनस प्लस इथं मायनस येणार आणि हा काय आला त्या ठिकाणी 3 म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली ह्या एका ब्रॅकेटमध्ये x - 3 x - 3 हे दोन कॉमन ब्रॅकेट आहेत विच इज इक्वल टू कॉमन म्हणून आपण त्यांना x - 3 घेऊ आणि रिमेनिंग जे राहिलेले टर्म रिमेनिंग कोण राहिले तर 2x राहिले आणि इथलं कोण राहिले त्या ठिकाणी -3 राहिले म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली बघा x - 3 फर्स्ट ब्रॅकेट आणि 2x - 3 इन अनदर ब्रॅकेट आर द फॅक्टर्स ऑफ कोणाचे 2x² -9x प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी नाही याचे फॅक्टर याचे काय मिळाले आम्हाला त्या ठिकाणी फॅक्टर्स मिळालेले आहेत म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व द काय केलं त्या ठिकाणी एक्झाम्पल म्हणजे अशा पद्धतीनं फॅक्टर्स पाडलेले आहेत कळतंय म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे सेकंड एक्झाम्पल हियर वी हॅव टेकन एक्झाम्पल 3x² + 14x प्लस काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी 50 फर्स्ट वी हॅव टू रिटन एक्झाम्पल 3x² + 14x प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 50 आता आपण काय घेणार इथं आपण अशी रेश मारू हियर वी हॅव टू टेकन द कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म कोएफिशियंट किती आहे त्या ठिकाणी 3 आहे फर्स्ट टर्मचा आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे त्या ठिकाणी 15 आहे या दोघांचं काय करायचं प्रॉडक्ट करायचं म्हणजे कोणाचं प्रॉडक्ट करणार 3 × काय केलं त्या ठिकाणी 15 बरोबर आहे
व्हॅल्यू किती मिळाली 45. मिडल टर्म किती आहे तर मिडल टर्म आपल्याला इथं दिसणार याचं साइन लक्षात घ्यायचं. हा काय आहे त्या ठिकाणी +40 ही व्हॅल्यू किती आहे इथं +40. आता आम्ही काय करणार हा प्रॉडक्ट किती आहे हा प्रॉडक्ट आता प्रॉडक्ट किती घेतले आपल्याला त्या ठिकाणी 45 मिळाले आणि त्यांची फॅक्टर्स अशी पाडायची की त्या दोन्ही टर्मची सम जी आहे ती किती आली पाहिजे त्या ठिकाणी 14 आली किती आली पाहिजे 14. परत मागासारखं 45 चे फॅक्टर पाडत बसायचे 5 9 जा बरोबर आहे 5 9 45 म्हणजे किंवा 9 5 45 काही सर ठीक आहे. परत काय येतं 53 चा 15 त्रिक काय म्हणतो त्या ठिकाणी 45 बरोबर आहे आणि 1 45 म्हणजे 45 वनचा 40 एवढे फॅक्टर मिळाले. मग आज काय सांगितलं मिडल टर्म बघायची मिडल टर्म फोकसिंग करायचं. मिडल टर्म किती आहे 14 आहे. त्या दोघांचे फॅक्टर्स आहेत त्यांच्याकडून बेरीज किती आली पाहिजे 14 आली पाहिजे असे दोन फॅक्टर्स होते. आता इथं 9 + 5 किती आलं 14 आलं म्हणजे आपल्याला हा फक्त पहिल्यांदाच मिळाला. 15 + 3 केलं तर किती येते 18 येते. हा 45 + 1 केलं तर किती येते 46 येते. म्हणजे आमचे फॅक्टर्स काय मिळाले इथं 5 आणि काय मिळाले त्या ठिकाणी 9. आता ह्यात काय येतं ह्याला पण साइन पॉझिटिव्ह आहे ह्याला पण साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या दोन्ही टर्मला साइन काय असलं पाहिजे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणून आम्हाला इथं काय मिळालं हा +5 मिळाला आणि हा काय मिळाला 9 म्हणजे 5 9 जर घेतलं 5 × 9 किती आलं त्या ठिकाणी 45 आणि 5 + 9 घेतलं बरोबर आहे 9 + 5 आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 14 म्हणजे सम किती आले त्या ठिकाणी 14 आलं आणि प्रॉडक्ट किती आलं त्या ठिकाणी 45 म्हणजे मी काय मिळाले 2 फॅक्टर्स मिळाले. एक पहिला फॅक्टर 5 मिळाला अनदर फॅक्टर काय मिळालं 9 मिळालं. ते आपण इथं लिहूया विच इज इक्वल टू 3x² प्लस आता याचं साइन काय आहे त्या ठिकाणी हा 5 आणि याचं व्हेरिएबल टर्म x हा काय आहे त्या ठिकाणी 9 याचं व्हेरिएबल टर्म x प्लस काय आलं त्या ठिकाणी 15 म्हणजे 3x² + 5x + 9x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 15. परत ग्रुप करायचे त्या दोघांची आणि हा दोघांचा इथं केलं बरोबर. कॉमन फॅक्टर आता कॉमन काय दिसतंय 3 आणि 5 कॉमन असू शकत नाही इकडे x² आणि इकडे x म्हणजे कॉमन काय मिळू शकतंय x निघू शकतो. रिमेनिंग टर्म त्या x² मधला x बाहेर आला जिथे एक x राहिला आणि हा काय आला त्या ठिकाणी 3x हा मधला साइन आणि याचं 5 हा x बाहेर आला म्हणजे रिमेनिंग टर्म काय आला त्या ठिकाणी 5 म्हणजे 3x² + 5x यांच्यामधला कॉमन फॅक्टर काय आहे x इन ब्रॅकेटमध्ये 3x प्लस काय आलं त्या ठिकाणी 5 मधलं साइन आणि याचं प्लस आलं ठीक आहे. आता 9x आणि 15 घ्यायचं 9 ची फोड तुम्ही काय केलं 3 3 चा 9 केला आणि 15 ची फोड काय केलं त्या ठिकाणी 3 5 झाली बरोबर आहे. दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर कोण आहे 3 आहे बरोबर आहे राईट. देअरफॉर वी हॅव रिटन हिअर 3 हिअर x नाही हिअर नाही x टर्म नाही आहे म्हणजे आपण x कॉमन घेणार नाही म्हणजे फक्त दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर कोण आला त्या ठिकाणी 3 आहे. आता रिमेनिंग घ्यायचं रिमेनिंग कोण राहिले तर 3 इंटू काय घेतलं x प्लस काय आला या ठिकाणी हा 5 म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 3 9x + 15 चे फॅक्टर्स काय मिळाले 3 इन ब्रॅकेट 3x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 5. हिअर वी हॅव टू सी दॅट दीज टू आर द कॉमन काय घेतले त्या ठिकाणी ब्रॅकेट देअरफॉर वी हॅव रिटन इन दिस वे 3x + 5 घेतले आणि रिमेनिंग काय राहिलं दिस x हा +3 in this way we have written म्हणजे 3x + 5 in first bracket 3x + 5 आणि in another bracket x + 3 are the factors of the term काय घेतलं 3x² + 14x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 15. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे हा आपल्या फर्स्ट टर्म आपण घेतलेली ही कॉन्स्टंट टर्म आहे ही मिडल टर्म आहे. फर्स्ट टर्मचा काय घ्यायचं आहे कोएफिशियंट सेकंड टर्म लास्ट टर्मचा कॉन्स्टंट टर्म या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. समजा इथे कोणच नसतं तर इथं कोएफिशियंट किती आला असता 1 आला असता या दोघांचं काय करायचं त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आपण काय केलं कॉन्स्टंट टर्म आणि x² चा जो टर्म आहे फर्स्ट टर्मचा आपल्याला असणारा कोएफिशियंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे प्रॉडक्ट घ्यायचा आणि मधली टर्म जी आहे त्या मधल्या टर्मची काय करायची त्या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स असे काढायचे की त्याची सम किती आली पाहिजे मिडल टर्म्स इतकी आली पाहिजे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व काय केलं त्या ठिकाणी फॅक्टर्स ऑफ द काय केलं त्या ठिकाणी ट्रायंगल्स आपण बघितलेले आहेत.
नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी प्रॅक्टिस सेट व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 6.1. सॉल्व दिस एक्झाम्पल. क्वेश्चन आहे फाइंड द फॅक्टर्स ऑफ. आता फॅक्टर्स ऑफ काय केलं तरी तर मी फर्स्ट एक्झाम्पल एक्सप्लेन करते. फाइंड द फॅक्टर्स ऑफ 144 की 144 चे फॅक्टर्स असे पडायचे की रूट सम इज किती आली पाहिजे त्या ठिकाणी 20. जे 144 च्या वेळेस असे पडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे 24 आली पाहिजे. इथं जसं -35 आहे, ज्या -35 चे फॅक्टर असे पडायचे की त्यांची सम किती आली पाहिजे तिथं -2 आली पाहिजे. इथं -132 चे फॅक्टर्स असे पडायचे की रूट सम इज किती आली पाहिजे त्या ठिकाणी -1. त्यानंतर -19 चे फॅक्टर असे पडायचे की ज्याची सम किती आली पाहिजे 1 आली पाहिजे. आणि -15 आहे की आपण -15 चे फॅक्टर्स असे पडायचे की त्याची सम आम्हाला किती आली पाहिजे त्या ठिकाणी +5 आली पाहिजे. मग अशी जसं आपण केलं होतं हा 6 फॅक्टर घेतला होता त्याची सम आम्हाला किती पाहिजे होती +5 पाहिजे होती. म्हणजे +6च आहे त्याची कोड आपल्याला +5 पाहिजे म्हणून आम्ही काय केलं होतं हा 3 आणि काय आलं होतं त्याचे 2 फॅक्टर्स आले. जे 3 2 किती आलं 6 आलं आणि 3 + 2 किती आलं त्या ठिकाणी 5 आलं. अशा पद्धतीने आम्हाला काय करायचे ते फॅक्टर्स तुम्ही पाडायचा प्रयत्न करायचे. म्हणजे हे फॅक्टरायझेशन तुम्ही करण्याचा काय करायचं प्रयत्न करायचा आहे.